कहाणी नागपंचमीची। एका नागोबा देवाची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला 7 सुना होत्या. चातुर्मासामध्ये श्रावण मास आला. नागपंचमीचा दिवस होता. कोणी आपल्या आजोळी, कोणी पंजोळी, कोणी माहेरी, अशा सर्व सुना गेल्या. सर्वात धाकटी सून होती. तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं. तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देवा मला माहेराला न्यायला येईल असं म्हणू लागली. इतक्यात काय झाले, शेष भगवानास तिची करुणा आली. त्यांनी ब्राह्मणाचा वेश घेतला व त्या मुलीला नेण्याकरता आला. ब्राह्मण विचारात पडला. हा इतके दिवस कुठे लपून बसला होता आणि आत्ताच कसा आला हा? पुढं त्यानं मुलीला विचारलं. तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं. ब्राह्मणानं तिची रवानगी केली. त्या वेशधारी मामाने वारुळात नेलं. खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका. एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली. तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला. पुढं ती व्याली. तिची पिल्लं वळवळा करू लागली. ही मुलगी घाबरली. हातातला दिवा खाली पडला. पोरांची शिपट भाजली. नागिन रागवली. सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली. तो म्हणाला तिला लवकरच सासरी पाठवून देऊ आपण. पुढं ती पूर्ववत आनंदानं वागू लागली. एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पोच केली. नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी चौकशी केली. आमची शेपटी कशानं तुटली. तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना फार राग आला. हिचा सूड घ्यावा म्हणून ते तिच्या घरी आले. तो नागपंचमीचा दिवस. हिनं आपली पुष्कळ वेळ भावंडांची वाट पाहिली. ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागांची चित्र काढली. त्यांची पूजा केली. जवळ नागाने लाह्या, दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागांची पिल्लं पाहत आहेत. सरते शेवटी तिनं प्रार्थना केली. जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनातील सर्व राग घालवला. मनात हिच्याविषयी दया आली. पुढं त्या दिवशी तिची वस्ती केली. दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले. दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला तिने. तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हास हो. ही 6 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण. कथा आवडली असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. धन्यवाद.